आणण्याचा प्रयत्न करतोय, जो महाराष्ट्र धर्म जागवण्याचा प्रयत्न करतोय, त्या महाराष्ट्र धर्माचं मूळ कुठून सुरू होत आहे आणि ही विचारधारा संगमनेरच्या मातीत आणि वैचारिक बैठक संगमनेरची किती पक्की आहे हे मगाशी तांबे साहेबांच्या प्रत्येक शब्दातून ही गोष्ट खरं तर जाणवत होती. ही मालिका बंद झाल्याच्या संदर्भात अनेकांनी भाष्य केलं. हे भाष्य केल्यानंतर साधी सोपी भूमिका, ही मालिका बंद झाली, कुणाच्या दबावामुळे बंद झाली, का बंद झाली, या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून दिल्या. आणि मी काय असं म्हणतो की महाराष्ट्राच्या डीएनए मध्ये रडणं नाही, लढणं आहे. आणि जर लढायचं ठरवलं तर आपल्या आई बापाची गोष्ट सांगायला कुणाच्या तरी दारात जाऊन उभं राहायची गरज नाही. आपल्या तेवढी हिंमत आहे, आपण ठामपणे सांगू शकतो. म्हणजे मगाशी वहिनी साहेब आपण म्हणालात की पुन्हा स्नार प्रवाहाला ती सुरू करायला भाग पाडलं पाहिजे. मी ठामपणे सांगतो, माझ्या आई बापाची गोष्ट सांगायला कुणाच्या दारात जायची गरज नाही आणि ते जाणार पण नाही. आपणच ठामपणे आपली देश एवढी मोठी करू शकतो. आणि त्यासाठी मराठी वारसा या YouTube चॅनलवर आपण सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू केली आहे. फक्त आपले प्रश्न जरा टोकदार असतात, माफ करा. किती जणांनी मराठी वारसाला सबस्क्राईब केले इथं बसलेले? किती जणांनी एपिसोडचे 4 भाग पाहिले? त्यांना प्रश्न तेवढाच घेऊन आलोय. हा प्रश्न यासाठी घेऊन आलोय, बघा मी बसल्या तांबे साहेबांना विचारलं की संगमनेर शहराची लोकसंख्या किती? मगाशी तुम्ही जिंदाबाद जिंदाबाद म्हणत असताना प्रत्येक जिंदाबाद नंतर माझ्या मनात प्रश्नचिन्ह उमटत होतं. ते यासाठीच उमटत होतं की ज्या शहराची लोकसंख्या जवळपास 75-80 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे, जेव्हा या संगमनेर शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग करण्यासाठी मी आलो होतो. मला आठवतं पहिल्या दिवशी जवळपास 2.5 तास मला थांबावं लागलं होतं, एवढी गर्दी झाली होती. ज्या संगमनेर शहरातून ही मालिका बंद झाल्यानंतर पहिला फोन जर कुठल्या राजकीय व्यक्तीचा मला आला असेल, मी खरंच अभिमानानं सांगतो, आत्ताही मगाशी त्यांचा फोन आला की अरे बाबा तू संगमनेर मध्ये मला माहित नाही. ते माझे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांचा मला फोन आला होता की अरे हे कसं काय होतंय, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय ताकद लावावी लागेल ती सांग. आणि हे सगळं असताना जेव्हा मी आकडेवारी पाहतो तेव्हा 80,000च्या शहरामध्ये गेले 3 एपिसोड पाहिलेल्या प्रेक्षकांची संख्या आहे 2,489. 2,489 लोक फक्त जर सावित्रीबाईंचा इतिहास पाहत असतील तर जिंदाबाद जिंदाबादच्या घोषणा दिल्यानंतर अनेक प्रश्नचिन्हांचे तरंग मनात उठत राहतात की कुठंतरी काहीतरी चुकतंय का, कुठंतरी काहीतरी विसरतंय का, कुठंतरी काहीतरी हरवतंय का. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आमचे जरूर आहेत, पण आता आम्ही त्यांचे राहिलोय का, आम्ही त्या विचारांशी बांधील बोललोय का, हा विचार मनात. म्हणजे अपूर्वाई इथं बसलेले आहेत, जयकुमारजी चर्चन इथं बसलेले आहेत, कुलकर्णी साहेब आहेत, जयकुमारजी चर्चन, अपूर्वाताई अमरावतीवरून आलेले आहेत. गेले 4-5 दिवस अमरावतीवरून सोबत फिरतात का, तर हा विचार जागवण्यासाठी धडपडतायत. आमचे महाडोळे साहेब चंद्रपूरवरून आले, चंद्रपूरवरून हा माणूस फिरतोय. कशासाठी फिरतोय? हा विचार जागवण्यासाठी फिरतोय. आणि जिथं या महाराष्ट्र धर्माच्या विचाराची पाळंमुळं रुजलेली आहे, जिथं या महाराष्ट्र धर्माच्या विचार तळागाळात रुजलेला आहे, तिथं जेव्हा 80,000 लोकसंख्येमध्ये 2,489 लोक फक्त जर एपिसोड पाहत असतील तर खरोखर हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, कुठं यामध्ये घोषणा करायची काहीतरी हरवतंय का, आम्हीच आमची वाट विसरलोय का, आम्हीच आमची वाईकडे हरवलोय का, आम्हीच आमचा महाराष्ट्र धर्म विसरलोय का. शनिवार 18 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कुटुंबाचं नव्हतं, कुठल्या एका व्यक्तीचं नव्हतं, कुठल्या एका घराण्याचं नव्हतं, 18 पगड जातीच्या
जातीच्या रयतेचं राज्य निर्माण केलं होतं. सहभागी व्हा. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य निर्माण केलं, त्यानंतर त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. धन्यवाद आवाज जे मगाशी डॉक्टर तांबे साहेब म्हणाले, त्या भारतीय संविधानामध्ये त्याचं प्रतिबिंब तुम्हाला दिसतं. विचार करा, हा महाराष्ट्र धर्म कुठून सुरू होतो, हा महाराष्ट्र धर्म कुठपर्यंत जातो, जिथे छत्रपती शिवाजी महाराज हे राज्य माझं, माझ्या कुटुंबाचं, एका व्यक्तीचं म्हणत नाही, त्या 18 पगड जातीच्या रयतेचं राज्य म्हणतात. त्याच महाराष्ट्रातून येणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानामध्ये एक व्यक्ती, एक मत, एकच मूल्य या तत्वाचा पुरस्कार करतात. मालिकेचा प्रचार आणि प्रसारासाठी जे काही शक्य ते आम्ही करू शकतो. मगाशी तुम्ही ज्या घोषणा दिल्या, जिंदाबाद जिंदाबाद म्हणत असताना त्या प्रत्येक जिंदाबाद नंतर एक प्रश्नचिन्ह लागत होतं. ते प्रश्नचिन्ह अशासाठी लागत होतं की मगाशी आदरणीय तांबे साहेब जेव्हा सांगत होते, तेव्हा महाराष्ट्रावर जो विचार मांडण्याचा प्रयत्न करतोय, जो महाराष्ट्र धर्म जागवण्याचा प्रयत्न करतोय, त्या महाराष्ट्र धर्माचं मूळ कुठून सुरू होत आहे आणि ही विचारधारा संगमनेरच्या मातीत आणि ही वैचारिक बैठक संगमनेरची किती पक्की आहे